जळगाव जामोद येथे मुख्यालय असलेल्या महासिद्ध अर्बनच्या 11व्या शाखेचे उद्घाटन दिनांक 26 डिसेंबर रोजी माननीय आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासिद्ध अर्बनचे संस्थापक तथा सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार कृष्णराव इंगळे हे होते। तर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अशोक सोनोने तसेच हरिभक्त परायण भिकाजी महाराज, सुभाष पेसोडे, सौ वर्षाताई इंगळे, सरपंच ग्रामपंचायत सुटाळा बुद्रुक, धनंजय देशमुख, काँग्रेस प्रदेश सचिव तेजेंद्र सिंह चौहान, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सेवादल धोंडीराम खंडारे, पुंडलिकराव वानखडे, सौ उर्मिला गायकी, डॉक्टर संदीप वाकेकर, भीमरावजी राऊत आदी बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी उद्घाटनपर भाषणात महासिद्ध पतसंस्थेने विश्वसनीयता ही टिकवून ठेवली व यशाचे शिखरे पादांकृत केले असे प्रतिपादन यावेळी उद्घाटक दिलीप कुमार सानंदा यांनी व्यक्त केले। तर खामगाव परिसरात भाऊंनी पतसंस्था उघडून सुटाळा बुद्रुक वासियांची अपेक्षा पूर्ण केली। ही संस्था नावलौकिक प्राप्त करेल असे प्रतिपादन यावेळी अशोक सोनोने यांनी केले। संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर स्वाती संदीप वाकेकर यांनी संस्थेचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला। यावेळी संस्थापक अध्यक्ष कृष्णराव इंगळे यांनी संस्था माझी एकट्याची नसून आपल्या सर्वांची आहे, आपल्या सर्वांचे भांडवलदार यांचा सहभाग आहे, त्यामुळे आपल्या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही असे विचार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप सातव यांनी केले तर आभार प्रदर्शन पांडुरंग राखोंडे यांनी केले। तर सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता श्याम खंडागळे, खामगाव।